घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की ऋषिकेशला जानकीची खूप आठवण आलेली असते आणि म्हणूनच तो म्हणत असतो की मला कसंही करून जानकीला भेटायचंच आहे। तो सारंगला म्हणत असतो की मला खूप तहान लागलेली आहे आणि म्हणून मी पाणी पिऊन येतो। सारंग बघत असतो की अरे हा तर पाणी प्यायला गेला होता, परंतु हा तर माझ्या रूमच्या दिशेने का जात आहे। म्हणून असं म्हणत असतो की नक्की याला जानकी वहिनीची आठवण येत असावी आणि म्हणूनच तिला भेटण्यासाठी तो गेला असावा। सारंग देखील माग जात असतो, परंतु जानकीला तो खिडकीतनं हा ऋषिकेश बघत असतो। तो म्हणत असतो की काहीही करून मला जानकीला भेटायचंच आहे। सारंग आता म्हणत असतो की काहीही करून ऋषिकेश दादाला मला इकडनं घेऊन गेलं पाहिजे। आता लगेच काहीतरी आवाज येतो, म्हणून जानकी दरवाजा उघडते। ती बघते तर काय सारंग। लगेचच सारंगला ती म्हणत असते की काय झालं सारंग, काय काम आहे का इथे। त्यावेळेला तो म्हणतो की नाही, माझ्या ना पोटामध्ये खूप दुखतंय। ऋषिकेश तिथे बाजूला लपून बसलेला असतो। मग लगेचच जानकी म्हणत असते की काय झालेलं आहे नक्की। ती म्हणत असते की वहिनी प्लीज मला काहीतरी औषध दे, माझं खूप पोट दुखतंय। मग जानकी म्हणते ठीक आहे, मी ना तुम्हाला काहीतरी औषध देते आणि म्हणूनच ते औषध देण्यासाठी मग किचनमध्ये गेलेली असते। ती म्हणते की पहिलं तुम्ही थंड दूध प्या बरं, आणि त्यामुळे तुमची ॲसिडिटी कदाचित झाली असेल तर ती कमी होईल। ती किचनमध्ये जाऊन थंड दूध द्यायला येते, तोपर्यंत तेथे ऐश्वर्या आहे। ती आजीला म्हणत असते की काय आजी, तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना, सांगा ना पटापटा। लगेचच आजी म्हणतात की हे सत्य मी तुला अजिबात सांगू शकत नाहीये। आता इथे ऐश्वर्या म्हणते की का नाही सांगणार तुम्ही मला। ती म्हणते की नाही, मी सुमित्राला वचन दिलेलं आहे। मग इथे ऐश्वर्या म्हणते की ते काय वचन आणि शपथ वगैरे हे काही नसतं, तुम्ही ते सगळं पहिलं काढा तर बरं। लगेच ती म्हणते की नाही, मी आता तिला वचन वगैरे दिलेलं आहे आणि त्यामुळे हे वचन मी अजिबात तोडू शकत नाही। तुम्ही आजकालची मुलं अजिबात ह्या गोष्टी शपथ वगैरे यांना मानत नाही, परंतु मी तिला वचन दिलेलं आहे सुमित्राला आणि त्यामुळे मी अजिबात ते वचन मी मोडणार नाही आहे। दुसरीकडे मात्र किचनच्या इथे तिला ऋषिकेश म्हणजे जानकीला ऋषिकेश दिसत असतो। ती जानकी म्हणत असते की ऋषिकेशला की इकडनं जा तुम्ही, लवकरात लवकर जा। तेवढ्याच सुमित्रा देखील आता किचनच्या दिशेने आलेली असते आणि इथे जानकी मात्र हातवारे करत असते ऋषिकेशला, म्हणजे तुम्ही जा इकडनं। आता मग लगेच ती म्हणत असते की अगं जानकी काय झालंय तुला, तू अशी हातवारे काय करत आहे। जानकी म्हणते काही नाही, ॲक्च्युली ती खूप गोंधळलेली असते। नाना देखील मागोमाग आलेले असतात। मग जानकी म्हणते नाही, तिथे बोका आहे बोका। मग लगेच ती म्हणत असते की सुमित्रा म्हणते तू कधीपासून बोक्याला घाबरायला लागलेली आहे, नक्की मला सांगतं बरं। जानकी म्हणते काही नाही। नाना म्हणतात की मी जाऊन बघतो, त्या बोक्याला तिकडनं काढतो। लगेच ती म्हणते की नाही नाही नाना, आता ते गेला असेल तो कदाचित, असं म्हणून मग सुमित्रा आणि नाना तिकडं निघून गेलेले असतात। नंतर इथे ऋषिकेश पुन्हा जानकीला म्हणत असतो की तू लवकरात लवकर बाहेर ये। जानकी आता बाहेर जाते आणि ऋषिकेश गुलाबाचं फूल तिच्या हातात देतो, तिला मिठीमध्ये घेतो। दोघं जण छान बोलत असतात। त्याच वेळेला मात्र ओवी आलेली असते। ती म्हणत असते तुम्हाला काय कळतंय का, तुम्हाला सांगितलं होतं ना घरच्यांनी की तुम्ही एकत्र यायचं नाहीये जोपर्यंत लग्न नाही होत तोपर्यंत, आणि तुम्हाला काही कळत नाही का, असं ते तू म्हणत असते आणि मग तिकडनं त्या दोघांना घेऊन गेलेली असते। आता दुसरीकडे मात्र ऐश्वर्या विचार करत असते की आजी नेमकं मला कोणतं सत्य सांगत होत्या, त्या सत्याचा शोध मला घेतलाच पाहिजे आणि हे पार्वती नावाचं ट्रस्ट वगैरे हे काय भानगड आहे हे मला बघायलाच पाहिजे। म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी देवळामध्ये जाण्यासाठी निघालेली असते। देवळामध्ये ज्या वेळेला ती निघालेली असते तेवढ्यातच जानकी म्हणत असते की अगं ऐश्वर्या कुठे चाललेली आहे। ती म्हणते काही नाही, मी देवळामध्ये जात आहे। तिच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न आलेले असतात। जानकी म्हणते नक्कीच्या मनात काहीतरी चाललेलं आहे आणि म्हणून ती म्हणते की अगं थांब, मी पण येते तुझ्या जोडीला। परंतु ऐश्वर्या ऐकत नाही। ती म्हणत असते की नाही, मी एकटी लगेच जाऊन येते। जानकीला पक्का आता संशय आलेला असतो की हिचं काहीतरी चाललेलं आहे आणि म्हणूनच ती म्हणत असते की अगं ऐश्वर्या असं काय करते आहे, आपण जाऊया ना। त्यावेळेला ती मात्र निघून गेलेली असते। आता जानकी तिच्या मागोमाग जाणार आणि हे काय सत्य आहे ते बघणार का, हे पाहणं देखील खूपच महत्त्वाचं ठरणार आहे।